नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम आपल्या तुकडटवाडीतून, ज्याचं नाव आहे जिलेट गार्ड 3 सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या. तर मंडळी, लगेच सुरुवात करूयात आजच्या भागाला. मंडळी, प्रत्येकाचा असा विश्वास असतो की माझं आयुष्य हेच माझ्यासाठी लकी आहे. पण काही लोकांचं म्हणणं असतं आयुष्यातल्या अनेक गोष्टी माझ्यासाठी लकी आहेत. म्हणजे कुणाचा विश्वास असतो की हा रंग माझ्यासाठी लकी आहे, कुणाचा विश्वास असतो की हे पेन माझ्यासाठी लकी आहे, कुणाचा विश्वास काय असतो. पण एका माणसाचं असं म्हणणं आहे घरातल्या सगळ्याच वस्तू त्याच्यासाठी लकी आहेत. बघूयात मग त्या वस्तू कोणकोणत्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं लक बदलतंय का, हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत अनिता दाते आणि भालचंद्र कदम. यायला एअरपोर्ट वर आलो की काय? मी करतोय. कशाला करतोस? असंच जरा थोडस सुरुवातीला कॉमेडी. आम्ही करू ना, तू कशाला करतोय? कुठं काम तू कर ना. पुढचं पाठ आहे का? हा, हे काय करतीस? कावळ्याला दाणे टाकते. हा बघा, आला कावळा. हे काय बोलतीस? हो, तसं नाही, तांदूळ निवडते ना मग. अगं मग खडे टाक ना बाहेर, तांदूळ का टाकतीस? तांदूळ निवडते ना, मग खडे कशाला टाकायचे? तुला काय टाकायचं ते टाक. तसंही माझ्यासाठी तांदूळ लकीलाहीच म्हणा. का का लकी नाही? कारण तांदळाच्या अक्षता जेव्हा माझ्या डोक्यावर पडल्या ना, तेव्हा हा मसाले भात माझ्या नशिबी आला. याला म्हणतात घरकी मुर्गी दाल बराबर. त्या काळी माझ्या माहेरी हा मसाले भात अख्ख्या कॉलनीत फेमस होता. काय म्हणाले? म्हणजे हा मसाले भात म्हणजे माझ्या हातचा मसाले भात अख्ख्या कॉलनीत फेमस होता असं म्हणायचंय मला. असं म्हणाय. अगं काय शोधताय काय तुम्ही? पेन माझा लकी पेन शोधतोय. पेन शोधताय तुम्ही? हो. हे असं? हा मग मला वाटलं की मंगळावरचं पाणी शोधताय की काय. पेन हवंय ना तुम्हाला? हा. जाऊ ना, कुठेही पहा, त्या टीव्ही पाशी 4-5 पेन ठेवले, तेवढे पहा. ते 4-5 नाही पाहिजेत. मला माझा लकी पेन पाहिजे. त्या पेनानं मी काही लिहिलं ना ते सक्सेस होतं, माहितीये का? काय तुमचं ना लकीचं खूळ आहे, मला ना काही कळतच नाही. खुळ नाही, ते 10वीचा पेपर त्या पेनानं लिहिला होता मी. काय मार्क मिळालं ते मला माहितीये का? काही काय बोलताय तुम्ही? 10वीचा पेपर कॉपी करून लिहिलेला होता. तुला कसं कळलं? जो माणूस बँकेत गेल्यानंतर स्लिप अकाउंट नंबर सहित कॉपी करतो, तो माणूस 10वीचा पेपर कॉपी करूनच पास होणार ना. ते मी काही कॉपी केली नव्हती. मग? मी माझं उत्तर टॅली करत होतो. आणि हे बघ, तू मला पेन दे ग, माझं खूप महत्वाचं मोठं काम व्हायचंय त्यानं. एवढं काय महत्वाचं काम असतं? असं काय केलं त्या पेननी? असं काय केलंय? हा? अगं मी नोकरीसाठी अर्ज केला होता त्या पेननं. 150 पोरांमध्ये मी एकटा सिलेक्ट झालो होतो. बोल, एवढा लकी पेन आहे माझ्यासाठी तो. माझ्या वडिलांनी 7 लाख रुपये डोनेशन दिलं तेव्हा सिलेक्ट झाला. तू राहू दे ते राहू दे. तू तुझ्या वडिलांचं कौतुक सांगू नको का.
हा, मला पेन दे ना, मला महत्वाचं काम आहे, जायचंय. कुठे जायचंय तुम्हाला? असं काय करायचंय तुम्हाला त्या पेननी? हे माझं हे डोकं दुखतंय. मग डोकं दुखण्याचा आणि पेनचा काय संबंध? आव पेन येतो लिहायचा, पेन पेन किलर नाही. आता डोकं दुखतंय ना तर डॉक्टरकडे जा ना तुम्ही. हा, मग त्यांच्याचकडे जायचंय ना मला. पेन कशाला पाहिजे मग? अगं डॉक्टरकडे गेलो का तो माझा लकी पेन घेऊन डॉक्टरला सांगेन यानं मला औषध लिहून द्या. मग ते औषध मेडिकल मध्ये घेईल, मग मला बरं वाटेल. असं काही नसतं. मी मस्तपैकी चहा करते आलं घालून, म्हणजे तुमचं डोकं दुखायचं थांबेल. मला कळत नाही सारखं सारखं डोकं कसं दुखतं तुमचं. माझं का दुखत नाही कोणाच ठाऊक. कारण डोकं असायला हवं ना. आ? नाही काय नाही काय नाही. याच्यात कुठं असेल कुठं काय. हा घ्या. काय करतीस तू? का काय झालं? त्यापेक्षा जीव घे माझा. का? माझा लकी कप कुठे आहे? अहो तो कशाला पाहिजे? ह्या कपानं प्यानं. हा चांगला आहे, तो घाण झालाय, काळा कुट्ट झालाय, शिवाय त्याचा कान सुद्धा तुटलाय ना. मला त्याच्या कानात गोष्टी नाही सांगायच्या आहेत. माझा लकी कप दे. काहीतरी काय बाप्पा, हा घ्या ना. अगो असं काय करतो हे? तुझ्यामुळं माझं असं होतंय. अगं असं काय करतो? तो लकी कप पाहिजे मला. त्यातून चहा प्यालो नाही तर मला होत नाही. काय? हे माझी कामं होत नाही. ते तू लकी कप दे. अहो काय त्याचं? त्याच्याऐवजी या कपानं प्यायला तर काय बिघडणार आहे तुमचं? प्या प्या प्या. बिघडलंय, लय मोठं बिघडलंय. फार मोठं नुकसान झालंय माझं. काय नुकसान झालंय? तुला पाहायला गेलो ना त्या दिवशीचं नुकसान सांगतोय मी. त्या दुसऱ्या कपानं चहा पिलो आणि तुझ्याशी लग्न झालं. हो का? हा. अहो मग घ्यायचा होता ना त्याच कपानं चहा, प्यायचा होता. म्हणजे माझं आयुष्यभराचं नुकसान करून ठेवलं तुम्ही. काही सांगू नको तू. मला माहितीये त्या कपानं चहा प्यालो की तुझ्यासाठी चांगलं असतं ते, म्हणून मला माझ्या लकी कपानं चहा देत नाही तू. अहो असं काही नसतं माझ्या मनात. तुमचं असेल पण माझा या सगळ्यावरती अजिबात विश्वास नाहीये. हाय कुठं काय? आता काय पाहिजे तुम्हाला? अगं ते पिवळं शर्ट आणि काळी पॅन्ट कुठे आहे माझी? ती नका घालू. ती घातल्यानंतर आसपासचे लोक म्हणतात काली पिली आली. म्हणू देत. अगं लकी आहे माझ्यासाठी पॅन्ट शर्ट. असू दे, पण आता नाहीये ती. का? कुठे? ती मी धुवायला टाकली. सगळेजण म्हणत होते काली पिलीवरती खूप धूळ बसलीये म्हणून. धुवून काढली. अगं तू धुवायला का टाकली मला न विचारता? का? ती लकी आहे ना माझ्यासाठी. मला जायचं होतं ना. आता कुठे जायचंय सध्या तुम्हाला? ते बाजारात जायचं होतं. बाजारात जायचं होतं आता? हा मग? अहो मग तिथे कुठलाही शर्ट घालून जा ना. कशाला पाहिजे ती काली पिली तुम्हाला? नाही असं कुठलाही कसं शर्ट पॅन्ट घालीन? अगं मागा असाच कुठलाही शर्ट पॅन्ट घालून गेलो तर आणलेली भाजी आणि आंबे सडके निघाले. माहिती नाही तुला? अहो त्यामुळे नाही सडकं मिळालं. अख्खा बाजार उठल्यानंतर तुम्ही तिथलं सगळं घेऊन आलात म्हणून ते सडकं निघालंय. तुला नाही कळणार लकी गोष्टीचं महत्व. अगं काही न करता माझ्यासारखा हँडसम नवरा मिळाला ना तुला. एक मिनिट इकडे. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? हा? तुम्हाला हँडसम म्हणणं म्हणजे त्या तुषार देवलला बॉबी देवल म्हणण्यासारखं आहे. तो बॉबी देओल एवढा फेमस आहे? हा तर इकडे फेमस आहे. असू दे, पण तू स्वतःला हिरोईन समजू नकोस. माझ्या माहेरचे सगळेजण सतत मला म्हणायचे तू ना तमन्ना भाटिया सारखी दिसते. हा हे बरोबर आहे. ही तमन्ना भाटिया आणि हिच्याशी लग्न झालं म्हणून माझे हातभर नशीब फाटिया. काहीतरी बोलू नका उगीच. आधी बाजारात जा आणि भाजी आणा. काय ती? हा आणतो. ते हा कुठे माझं ते हिरवा गॉगल दे. हिरवा गॉगल? हिरवा गॉगल लकी आहे माझा. हिरवा गॉगल दे. तो नसेल सापडत तर दुसरा कुठला तरी घालून जा. हिरवाच गॉगल कशाला पाहिजे तुम्हाला? नाही दुसरा नाही, हिरवाच पाहिजे मला. का? हिरवा गॉगल घातला की सगळीकडे काय हिरवा दिसते आणि दुसरा गॉगल घातला काय वाळवंट दिसतं? तू बाई आहेस का कोण आहेस? हिरवा गॉगल घातला का मला हिरवळ दिसत नाही. मग तो गॉगल घालून आजूबाजूची हिरवळ मला बघती.
म्हणजे आजूबाजूचं वातावरण कसं प्रसन्न आहे का नाही हे मला बघता येतं. आले मोठे, असं काही नाहीये. मी तुम्हाला सांगते, तो गॉगल घालून जाऊ नका. एकतर तो जुना झालाय, त्याच्यात खूप स्क्रॅचेस पडलेले आहेत आणि मुख्य म्हणजे त्यातनं सगळं काळं काळ दिसतं. हा, त्याने काय होतंय? त्यानं काय होतं म्हणजे काय? अहो, परवा तुम्ही रस्त्यावरती एका म्हशी बरोबर बोलत होता. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे? हा, मग मागं बाजारात चालता चालता तू एका दुकानात घुसली. मला वाटलं तू माझ्या बरोबर आहेस. मी आपला गप्पा मारत बसलो. नंतर माझं लक्ष गेलं, तेव्हा कळलं मी म्हशीची गप्पा मारतोय. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी म्हशीसारखी दिसते? नाही नाही, मला तसं नाही म्हणायचं. ती म्हस तुझ्यासारखी दिसत होती असं म्हणायचं. आ, मग ठीक आहे, छान आहे म्हस. आईला ही म्हणजे निवळ येडीच आहे. आ? नाही नाही, काय नाही. दे ना बाबा, गॉगल दे ना मला. अहो, दुसरा कुठला तरी घालून जा ना तुम्ही. तो हिरवाच गॉगल कशाला पाहिजे तुम्हाला? असं काही नसतं लकी बिकी. मुख्य म्हणजे ना, तुमच्या या लकी गोष्टींचा ना वैताग आलाय मला. ज्या गोष्टी मला आवडत नाही त्या तुम्हाला बरोबर लकी असतात. हा, हे बरोबर आहे. म्हणजे तुला तुझी बहीण आवडत नाही. असं कुठे म्हटलंय मी? आवडते का? कारण ती माझ्यासाठी लकी. काहीतरी काय बोलताय तुम्ही? त्याबद्दल बोलत नाहीये मी. मग मी मोगऱ्याच्या फुलांबद्दल बोलते. हा, मोगऱ्याची फुलं मला जाम आवडतात. म्हणजे जाम लक्की आहेत माझ्यासाठी. असा मोगऱ्याचा गजरा हाताला बांधायचा आणि मुजरा, मग जरा जरा वास घ्यायचा. हा, बरोबर आहे ना, कारण मोगरा आवडत नाही मला. धोत्र्याच्या फुलाला काय कळणार मोगऱ्याच्या फुलाची मज्जा. म्हणजे हे आपलं धोतर घालणाऱ्या माणसाला काय कळणार मोगऱ्याच्या फुलाची मज्जा. एवढंच जर धोतर घालणाऱ्या माणसाचं मन कळतं ना तुम्हाला, तर धोतर घालणारी बाई करायची होती ना मग तुम्ही. मला ना चान्सच हवा असतो माझ्या लक्की गोष्टी घाळ करण्याचा. हो का? असं काय गहाळ केलंय हो मी तुमचं? तुमच्या या लकी गोष्टींचा ना वैताग आलेला आहे मला. काय माणूस आहे हो? हा? सगळेजण एक बनियन घालतात, तुम्ही 3-3 बनियन घालतात एकावर एक. कारण 3 हा आकडा लकी आहे मला. मी बाहेर प्रवास करताना 3 चाकी वाहनानं प्रवास करतो आणि तीळ सुद्धा जास्तच खातो मी. पण आम्ही दिवसभर 3 पायाच्या खुर्चीवरती बसून असतो, त्याचं काय? अरे 3 पक्षाचं सरकार चालतं तुम्हाला आणि 3 पायाची खुर्ची चालत नाही तुम्हाला. अगं, या लकी गोष्टीमुळे माझा एकदा जीव वाचला होता. तुमचा जीव वाचला होता? मग कसा काय? एकदा मी शेतात असा झाडाखाली उभा होतो आणि खाली बघतो तर काय काय? विंचू. तो असा पायाजवळ आला आणि न चावता निघून गेला. का? कारण माझ्या पायात माझे लकी बूट होते म्हणून. नाही, लकी बूट होते म्हणून नाही, त्या बुटाच्या आत वास येणारे सॉक्स होते ना म्हणून. कधीच न धुतलेले. हा हा, धुतले असते तर त्याच्यामधला लकी फॅक्टर निघून गेला असता. म्हणजे बाई, बरं झालं आंघोळ न करणं हे माझ्यासाठी लकी आहे असं कधी म्हणाला नाही तुम्ही. हा रे, आंघोळ न करता एकदा बघायला पाहिजे काय होतं ते. चांगलं. अहो, काय बोलताय तुम्ही? असं लकी वगैरे काही नसतं हो. मी तुम्हाला काही सुचवत नाहीये. हे खूळ काढून टाका तुम्ही तुमच्या डोक्यातनं. तुला लकी गोष्टीचा अनुभव नाही ना म्हणून तू बोलतीस. अहो, तसं नाही. आता मला सांगा, तुमच्या या सगळ्या लकी गोष्टी तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्या तर तुम्हाला सुपरमॅनच म्हणायला हवं ना? हो, झालंय तसं. एका मोठ्या अपघातातून वाचलोय मी. हो, माहितीये का, या सगळ्या लकी गोष्टी माझ्या जवळ होत्या म्हणून. म्हणजे माझा बूट होता, माझे सॉक्स होते, पेन होता, हेल्मेट होतं, बेल्ट होता. ह्या सगळ्या लकी गोष्टी होत्या म्हणून वाचलोय मी अपघातातून. माहितीये का तुला? हो का? असं काय झालं होतं? हो, एकदा एका रात्री मी गाडीनं येत होतो तर दांडकन असा आवाज झाला आणि मी भम ठपाकन असं इथं पडलो आणि आदळलो डायरेक्ट जमिनीवर. असा माहितीये का, जरा पण अंगाला खरोच नाही आली. असं झालं का? हा, का नाही आली खरोच? कारण सगळ्या लकी गोष्टी मी घातल्या होत्या म्हणून. नाही, तुमच्या पायामध्ये बूट होते म्हणून तुमचे पाय वाचले. डोळ्यावरती गॉगल होता म्हणून डोळे वाचले. कळलं? हा हा, कळलं. पण तुम्हाला एक सांगू का, तुमच्याकडे तो पेन आहे ना, त्याचं काय? पेन मुळे काय झालं असेल? त्याने मी सायकलची चेन लावली ना निघालेली. तुम्ही सायकलवरनं पडला? त्यानेच पडलो. हो? अहो, तुम्ही चड्डी बनियान घालून जरी पडला असता ना तरी वाचला असता. मला वाटलं की एखाद्या रॉकेट मधनं पडला की काय. वर्णन तर असं करत होता तुम्ही.
तुला ना खरंच तुला विश्वास नाही माझ्या लकी गोष्टीवर म्हणून तू अशी बोलतीस. अहो तसं नाहीये. आता मला सांगा, तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवता, हो की नाही? नाही, बरोबर आहे तुमचं. एखादी आवडीची, महत्वाची, सवयीची वस्तू आपल्या जवळ असणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्ही त्याला लकी मानायला लागता. इथेच तर अंधश्रद्धा सुरू होते. मग वार आला, वेळ आली, दिवस आला, असं सगळं बघून तुम्ही तुमची लकी गोष्ट तुमच्या जवळ बाळगता. मग त्याची तुम्हाला सवय होते, त्याच्याशिवाय तुमचं दुसरं काही होतच नाही. पण आता मला सांगा, हे बरोबर आहे का? हे चुकीचं आहे. आता ह्या क्षणी तुमचा तुमच्या मनावर, मनगटावरती विश्वास असायला पाहिजे. तुम्ही जे कराल त्याच्यावरती विश्वास असायला पाहिजे. आता एखादा लेखक आहे, त्याला तुम्ही एखादा पेन दिलात, पण त्याला आता काही सुचतच नसेल, तर त्याला कुठलाही पेन देऊन सुचणार आहे का? नाही ना. आता काळा रंग, त्याला आपण अपशकुनी मानतो, पण काळ्या फळ्यामुळे कित्येकांची आयुष्य सुधारलेली असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवायचा नाही. बरं झालं तुम्हाला सांगितलं. आता या गोष्टीवर मी कधीच विश्वास ठेवणार नाही. हा, वा 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 वा. आणि तसंही तुम्ही माझं ऐकलं ना, तर यश तुमच्या पायाशी लोळण घेईल. आणि या सगळ्या वस्तू नाही हो, मी तुमच्यासाठी लकी आहे. ही सुद्धा एक अंधश्रद्धाच म्हणा. आ? नाही नाही, मला सगळं पटलंय तुझं. हा. आता मी विश्वास ठेवणारच नाही कुठल्या गोष्टीवर. वा 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 वा. शाबास. एक चहा बनव मला मस्त. पालवकर साहेब, तुमचं पार्सल आलंय. मी आत येऊ का? तुम्ही ऑलरेडी आत आला आहात. तुमच्या घरात आल्यानंतर बेल वाजते. हो, ते त्याच्यामुळे वाजते. तू काय टायमिंगवर एकदा तरी वाजव. पार्सल. अच्छा, कंपनीचे रूल फॉलो करायला. बरोबर बरोबर. आओ आओ, मास्क लावा ना, मास्क. मास्क लावलाय त्यानं. तुम्ही पण लावा ना. अरे हा, ठीक आहे जरा. काय, तुम्ही सुरक्षित राहावं म्हणून त्यांनी मास्क लावला. बरोबर. आता तो सुरक्षित राहावा म्हणून तुम्ही पण मास्क लावला पाहिजे. बरोबर. सध्या आपल्यासाठी मास्कच लकी आहे ना. खरंय खरं. हा. द्या. इथे साईन करा. हे आभारी आहे सर. थँक्यू. काय कमाल आहे या माणसाची. काय? अगं ते गावकडची जमीन आहे ना, तिची केस चालू होती ना, हा. त्याचा निकाल आलाय. हो का? हो हो. काय लागला निकाल? वाचतो की, थांब ना. काय झालं? अगं आपण केस हारलो. काय? नाही बरोबर आहे. त्यांनी जेव्हा पार्सल दिलं ना मला, हा. तेव्हा त्याच्या पेननी सही केली होती ना. मी माझ्या लकी पेननी सही केली असती तर नसतो हारलो आपण. अरे देवा, म्हणजे पालथ्या घड्यावरती पाणीच म्हणायचं तुमचं हे लकी. पण म्हणजे नाही नाही, मी त्याच्या मागे जातो आणि त्याला सांगतो ती सही खोडून टाक, माझ्या पेनानं सही करतो, म्हणजे आपण जिंकू. तू इथं नको बसू, ती लकी जागा आहे माझ्यासाठी. उठ उठ उठ. मंडळी, आता वेळ झाली आहे जोशीबुवांच्या घरी जाण्याची. आणि जोशीबुवांच्या घरी गेल्यानंतर चहाच्या निमित्तानं एक गंमत घडते आणि त्या गमतीतून आपल्याला सुद्धा काहीतरी शिकायला मिळतं. बघूयात आज चहाच्या निमित्तानं जोशीबुवांच्या घरी काय घडणार आहे. पाहूयात चहा आणि बरंच काही. हा बघ. हा घोडा कसा चालतो? तिकडक 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 तिकडक. कानफाट थोडी. बुद्धिबळातला घोडा तिकडीक तिकडीक चालतो. बुद्धिबळातला घोडा अडीच घरं चालतो. तिकडक तिकडक तिकडक. ह्याचं शाळेतलं नाव काढून टाकूया का? पैसे फुकट जातात नाहीतरी आपल्या. अरे घोडा अडीच घरं चालतो, टुगडुक टुगडुक नाही. हा, आणि हा उंट, हा तिरपा चालतो. अच्छा, म्हणजे शिर्के काका उंट आहेत. शिर्के का उंट? ते रोज संध्याकाळी 7 नंतर असेच तिरके चालतात ना. हे बरोबर लक्षात आहे तुझ्या. कामाची एकही गोष्ट तुझ्या लक्षात राहत नाही. वडिलांवरच गेलाय तो पण.
वडिलांच्याही कुठे एकही गोष्ट लक्षात राहते? माझ्या लक्षात आहे, माझ्या सगळं लक्षात आहे. मी सांगतो तुला, हे बघ, गॅसचा सिलेंडर नोंदवायचा आहे, ह्याच्या ट्युशनची फी भरायची आणि 1, 2, 4 दिवसाचा खाडा आहे. हा, ते पैसे वजा करून वर्तमानपत्रवाल्याला महिन्याभराचे पैसे द्यायचे, ते मी उद्या देणार आहे. सगळं लक्षात आहे माझ्या. बरोबर. सगळ्या बारीक सारीक घरातल्या गोष्टी लक्षात आहेत, पण महत्वाचं लक्षात राहत नाही तुमच्या. आहे, तेही लक्षात आहे माझ्या. खरंच? म्हणजे आज काय आहे बरं का बंटी, आज तुझ्या सायकलचं पंक्चर काढायचंय. पंक्चर ना माझं नशीब झालंय तुमच्याशी लग्न केल्यापासून. काय बोलतीये ही? नाही, बरोबरच बोलतेय मी. सगळं लक्षात आहे तुमच्या, पण महत्वाची तारीख तेवढी तुमच्या लक्षात राहत नाही. काय तारीख? अरे देवा, अरे आजची तारीख कशी विसरून? बस 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 बस, आजची मी विसरूनच गेलो. आजची तारीख म्हणजे मी विसरणार का? आजची तारीख माहितीये का काय आहे? आजच्या तारखेला हिने रेडिओ घेतला होता. मी रेडिओ कधी घेतला होता ते तुम्हाला आठवतंय? पण माझं रेडिओ दिसत नाही, म्हणजे आपलं माझं रडू दिसत नाही तुम्हाला. मी कधीपासून म्हणते की महत्वाची तारीख तुमच्या लक्षात राहत नाही, पण माझं जळलीचं कुठलं आलं नशीब. अरे तू थांब ना जरा, एवढं नाहीये मेलोड्रामॅटिक. तुला चहा करायला कंटाळा आलाय का? मी एक काम करतो, आज चहा मी करतो. तुला सांगतो, माझ्या हातचा चहा म्हणजे काही नको तुमच्या हातचं मला. काही नको. रुसले बरं, रुसले. मी काय म्हणतो, तू जर इतकी सुंदर दिसणार असशील आणि रुसणार असशील तर तू रोज रुसलीस तरी मला चालेल. जाऊ दे, मला काही बोलायचंच नाही आता या विषयावरती. ओ बाबा, हा गेंडा किती घर चालतो? गेंडा? हा गेंडा आहे? अरे हा हत्ती आहे, हत्ती. हा 10 वेळा सांगितलंय कालपासून, हा हत्ती आहे, हा हत्ती आहे. एक गोष्ट तुझ्या लक्षात कशी राहत नाही रे? माझ्या पोराला कशाला बोल लावताय? तुमच्या तरी कुठे लक्षात राहते एक गोष्ट, एक तारीख? माझ्या सगळं लक्षात आहे, सगळं लक्षात आहे माझ्या. आई बाबाच्या सगळं लक्षात आहे ग. तुझा बर्थडे म्हणून ते सरप्राईज देणार आहेत आज. अरे गधड्या, तेच सरप्राईज आहे ना, तेच सरप्राईज. मी मूर्ख आहे का तिला हे सगळं असं खोटं खोटं सांगायला? ते एक गोष्ट तुझ्या पोटात राहील तर शपथ. नाही राहत ना, मी सकाळी अर्धा तास बसतो म्हणून माझ्या पोटात काहीच राहत नाही. खरंच तुमच्या लक्षात होतं आज माझा वाढदिवस येते? म्हणजे तर मी तुझा वाढदिवस विसरीन का ग? लक्षात आहे माझ्या. पण काय उपयोग, मागच्या वर्षी पण वाढदिवस लॉकडाऊन मध्ये आणि या वर्षी पण लॉकडाऊन मध्येच. अगं वेडे, लॉकडाऊन बाहेर आहे. आपलं प्रेम, आपला आनंद, त्याला कसला आला लॉकडाऊन? अहो असं काय करता पण तुम्ही? तुम्हाला आठवतंय ना दरवर्षी माझा वाढदिवस आपण कसा साजरा करायचो? छान फिरायला जायचो, मग संध्याकाळी भेळ खायचो, दिवसभर तासन तास मॉल मध्ये हिंडून विंडो शॉपिंग करायचो. 4-4 तास मॉल मध्ये फिरायचो, पण काही न घेता रिकाम्या हाताने घरी यायचो. कशाला काय घ्यायला लागतंय? महाग असतं सगळं मॉलमध्ये. 3-4 तास मस्त थंड हवेत फिरायचं, बाहेर यायचं. आणि मॉल मध्ये विंडो शॉपिंग करून झाल्यावर संध्याकाळी माझ्या आवडीचंच खायचं. हे सगळं होणार घरात बसून, हे सगळं होणार. हो कसं होणार? ह्या घरात ना फक्त तमाशे होऊ शकतात, हे सगळं नाही होऊ शकत. वाव, मम्मी तू लावणी करणार? पप्पा तुम्ही तुंतुन वाजवा. त्यापेक्षा मी तुला वाजवतो, ये वाजवतोय, तुन वाजवतोय. हे अगं, हे सगळं सेलिब्रेशन आपल्या घरात होणार. अहो कसं होणार? तुम्ही काय बोलताय? काय उगाच गायकवाड, खरं सांगा गायकवाड, तुम्हाला आम्ही खरंच दिसत नाही का? एंट्री मोठी करायला दरवेळेस तिथपर्यंत जातो. वहिनी हॅपी बर्थडे बरं का? अगं बाई, थँक्यू भाऊजी. पण तुम्हालाही माहितीये माझा वाढदिवस येते? माहित आहे म्हणजे काय? तुमच्या बर्थडेचा सरप्राईज आहे ना. काय करताय तुम्ही? सांगा, सगळं सांगून टाका, सगळं सांगून टाका. सरप्राईज काय, हे काय, ते काय, सगळं सांगून टाका. इतकं मी काय करताय? वहिनी सॉरी ते बर्थडेचं सरप्राईज तुम्हाला सांगायचं नव्हतं. सॉरी बरं का. सगळं पुसून टाका तुम्ही. अगोदरचं वाक्य पुसून टाका. अहो ती काय पाटी आहे का पुसून टाकायला? पुसून काय टाका, वा इकडे. ऐकलंस का? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्व, काहीतरीच तुमचं. थँक्यू.
तुम्हाला माझा वाढदिवस लक्षात राहिला. अगं हल्ली लॉकडाऊनमुळे लोक कॅलेंडर वगैरे बघत नाहीत वरच्यावर, पण तुझा वाढदिवस लक्षात ठेवायला मला काही कॅलेंडर बघायची गरज नाही हो. अहो, बायकोचा वाढदिवस म्हणजे श्वासापेक्षा जास्त महत्वाचा. माणूस एक वेळ श्वास घ्यायला विसरेल, पण बायकोचा वाढदिवस बाबा काही फेकतात हं. काल सरू मावशीचा फोन आला ना म्हणून लक्षात आहे त्यांच्या. सरूनी फोन केला होता. हा सरूनी तुम्हाला सांगितलं ना माझा वाढदिवस आहे म्हणून. नाही, मी हे तेच बघ, म्हणते सरूला माझा वाढदिवस नेहमी लक्षात राहतो, ह्यांच्या राहत नाही ना, म्हणूनच मी म्हंटल. तरी मला डाऊट आलाच होता. नाही नाही, एक मिनिट. तुझ्या बहिणीचा सरूचा फोन आला होता, पण वाढदिवस तिने मला, गायकवाड तुम्ही सांगा, वाढदिवस लक्षात होता की नाही माझ्या? वहिनी तुम्हाला सांगतो, सगळं सविस्तर सांगतो तुम्हाला. काय झालं, त्यांचा काल फोन आला होता, पण आमची तयारी ना परवापासून चालू आहे. घे. काहीतरी काय सांगताय? अगं बाई, माझ्या वाढदिवसाची तयारी परवापासून. तुम्ही ना सगळे मिळून मला धक्क्यावर धक्के देताय आता. हे बघ ते काय, मी तेच मगाशी विचारणार होते, या पोत्यात काय आणलं भरून? ओळखा बरं. दाखवा तुम्ही. अगं बाई, हे बघ एवढे फुगे. हा काल रात्री तू झोपली होतीस ना, मग आम्ही गच्चीवर जाऊन फुगवले ते. बाळा, वाक्य चुकतंय. आपण नाही. हो, आपण नव्हतो ना फुगेमध्ये, हे होते. मी फुटलेल्या फुग्यांबद्दल नाही, या फुग्यांबद्दल बोलतोय. आम्ही नव्हतो, यांनी फुगवलेत. वहिनी तुम्हाला सांगतो, एवढे फुगे फुगून ना गालफाड नुसते सुजलेत माझे. अगं बाई, चहा घ्या. गायकवाड तुम्ही चहा घ्या. चहा घेतल्यात काय होईल, असे गालात शेकले जातील, छान वाटेल तुम्हाला. अगं गायकवाड तुम्ही बसा, मी चहा ठेवतो. राहू दे, वा इथे मी टाकते. नक्की. गायकवाड पाहिलं, लगेच तयार झाली चहा ठेवायला. तुम्हाला सांगतो, माझ्या हिच्या हातचा चहा म्हणजे अमृत तुल्य. सपट किचन मध्ये आल्यावर विचारताय घरात येऊ का? बरं वहिनी, वाढदिवसाच्या खोळ्यागत शुभेच्छा तुम्हाला. सपट भाऊजी, तुम्हालाही माहितीये माझा वाढदिवस आणि विशेष दिसताय आज तुम्ही. पोपट झालाय तुमचा. आता तुमच्यासाठी खास नटलोय मी. बरं जोशीबा, वहिनी, आज तुमचा वाढदिवस आहे का नाही, झणझणीत पार्टी झाली पाहिजे. वा वा, सपट भाऊजींचं एक बरं आहे ना, लॉकडाऊन नो लॉकडाऊन, पार्टी झालीच पाहिजे. सपट भाऊजी एरवी केलीच असती, पण आता लॉकडाऊन आहे ना बाहेर. अहो, तुम्ही कशाला काळजी करताय वहिनी? आपण आहे की, आपण सगळी तयारी करून ठेवली. सपट, जे सांगितलंय ते केलंय का? तर असा कसा विसरून? वा 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 सपट, वा वा वा. बघा, सावकाश. पिशवी धरा. अगं बाई, हे काय? केक आणलाय, केक. छान दिसतोय केक. वा वा वा. अरे वा वा वा. केक वर नाव लिहिलंय, हॅपी बर्थडे रज्जो. रज्जो कोण आहे? हा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे. रज्जो कोण आहे? मला अहो रज्जो बाबा रज्जो कोण आहे? गप्रे. सपाट रज्जो कोण आहे? अहो, मला बोलू दे की तुमच्यातच झगडपाकड सुरू झालंय. अहो, ते काय झालंय, तुमचं नावच आहे त्याच्यावर, रत्नमाला जोशी. ती जरा मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय. का शॉर्ट फॉर्म का केलं? ते एवढं लांब लचक नाव बसणार आहे का त्या केक वर, म्हणून शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं रज्जो. नाव बसणार नाही का लिहिता येणार नाही? सपट, माझ्या वाढदिवसाची शपथ आहे. शपथ सोडा की वहिनी, तर लिहायला येत नाही म्हणा. तू ये ग, मध्ये ये. हा, आपण केक कापूया. आपण केक कापूया. डेकोरेशन पण करू त्यांनी. डेकोरेशन. ते फुगे आण इकडे, फुगे आण. सपट घे जरा. होऊन जाऊ दे. थांबा. हा. अनाउन्समेंट करायला नको होई. हल 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 लो 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 लो. आज आमच्या वहिनींचा बर्थडे. हाय 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 हाय.
वाह 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 केक कापायच्या दी 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 हमारे पार्टी के 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 जबरदस्त मस्त फनकार कार 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 जोशी वाह 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 आपल्यासाठी एक गाणं सादर करणार आहे थय 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 ते पण जबरदस्त तस 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 डान्स सकट कट 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 जोशी भाऊ या लवकर जोशी वाह 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 जोरदार टाळ्या जोशी भाऊ गाणं झालं पाहिजे डान्स सकट झालं पाहिजे ये की या या अगं बाई काहीतरीच आहे. टिकटिक वाजते डोक्यात धडधड बघतोय तो काय तुमचं टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते डोक्यात कभी जमी कधी नभी संपते अंतर झोक्यात टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते क्या बात आहे वा, वा, वा. एक नंबर गाणं झालं बरं का. कापा कापा केक कापा लवकर काप वा मी आता म्हणणार आहे मी म्हणणार हा, म्हण. आहे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर रत्नमाला हॅपी बर्थडे टू यू वा 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 धरलाय मी धरलाय चारा चारा तो शिव असली चारा सारा सारा आधी तू घे हॅपी बर्थडे घे घे असू दे खातो आम्ही परत धरा व्हायचंच घ्या बस की आई हे बघ मी तुझ्यासाठी ग्रीटिंग बनवलंय. अगं बाई आज खरंच तुम्ही सगळे म्हणून मला इतके धक्के देताय ना मी अशीच जाईन मला वाटते धक्क्याने. किती छान अगं बाई डायनोसॉर काढलाय मस्त मोर आहे. येतो. असू दे मोर म्हणूया हरकत नाही छान आहे हा. आणि ही काय काय रे कविता वगैरे केलीस की काय माझ्यावर वाचना आई वाचना. माझं गुणाचं ग बाळते. प्रिय आई मी असलो जरी द्वाड आई करते माझे लाड मी तिचा पार आई सावलीचं झाड आई करते डाएट म्हणून होत नाही जाड. चाळीत कुणी भांडलं तर आई बोलते फाड फाड जोरात घोरते माझी आई जेव्हा झोपत असते गाड माझी आई मला आवडते फार माझी आई मला आवडते फार. ही कविता तुम्ही लिहिली आहेत ना एवढं फालतू लिहू शकणार आहे का हा? काय बोलताय तुम्ही काय गायकवाड काय बोलताय तुम्ही मी माझी काव्य प्रतिभा वापरून इकडे 4 ओळी लिहिल्या आहेत तुम्ही मला हिच्या समोर फालतू म्हणताय. नाही तसं नाही काय बोलू नका त्यांना छान आहे कविता. असंही लग्नानंतर इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्यावर म्हणून काहीतरी लिहिलंय यांनी. बर ते कवितेला आग लागू तिकडे जाळ होते तिला कवितेचा पार्टीचं कसं करायचं सांग पार्टीचं कसं करायचं सांगा बोला पार्टीचं बघा किती हा, होतं. बघा ना कवितेला आग लागू दे माझ्या. अहो थांबा हो मी काय म्हणते सपड भाऊजी तुम्हाला खाण्याची मतलब आहे की नाही बाहेर सगळं बंद आहे हा उगाच बाहेर गेलात तर फटके पडतील जे आहे ते मी तुम्हाला घरात बनवून देते ना. नाही नाही नको नको आपल्या जीवाला पटणारच नाही ती एकतर तुमचाच वाढदिवस आणि तुम्हीच तयार करायचं बनवायचं अहो, सगळं. त्याला काय होतंय आता यांच्यासाठी स्वयंपाक करणार नाही का मी घरात मी जेवून जा. ह्याला काय अर्थ आहे बर्थडेला पण तुझ्याच हातचं खायचं. गाढवा मी काय दगड धोंडे बनवते की काय तुला. नको चिडू त्याच्यावर. येऊ का अगं बाई हे काय बर्थडे वहिनी कोण आहेत आणि लॉकडाऊन मध्ये तुम्हाला यायला दिलं का आमच्या सोसायटीत. एक थँक्यू पण तुम्ही आहात कोण. वहिनी हा माझा मावस भाऊ आहे. अगं बाई चायनीज रेस्टॉरंट मध्ये ना मेन शेफ आहे अरे बापरे आणि 3 दिवसापासून घरी मुक्कामाला आपल्या परवापासून तयारी चालू आहे तुमच्या वाढदिवसाला नक्की काय मेनू बनवायचा. चायनीज काका काय काय बनवलं. शेजवान राईस मंचुरियन सूप आणि व्हेज मंचुरी. बरं हे त्यांना माहितीये का काय रेस्टॉरंट वाल्यांना काय तुम्ही व्हेज मंचुरियनला व्हेज मंचुरी असं म्हणताय ते माहितीये त्यांना हे बघा ना जोशिबा तुम्ही ना त्याच्या थोबाडावर जाऊ नका बरं का त्याच्या हातात लयच बघ
ते असू दे तिकडे खाल्ल्यावर कळेलच की. पटा खाऊन टाका चला. सपट तुला सांग का तुझ्या समोर ना असं जर समजा डांबर उकळून दिलं ना तरी तू आनंदानं खाशील बघ. लई तोड सुटायला लागलं बरं का काय वाटतं. मग खरं बोलतो खोटं बोलतो का? काय उगाच ह्याला काय अर्थ आहे राहू दे. तेव्हा? मला राग आणून देऊ नको जोशीबात. सपट भाऊजी, मला राग आला राहू दे आता, हा? काय होतंय? काय होता मला. बसा काय बसा झालं? सपट बसा. काय होतंय? काय होतंय तुम्हाला? होतंय हो मला. हा? वहिनी काय करू? ती फ्रीज मध्ये ज्यूस आहे तेवढा आणा पडत दिसत. ओ सपट काका, माझ्या आईचा बर्थडे ना, काय लावलं तुम्ही हे? काय ठीक आहे सॉरी. ते बघा तुम्हाला सांगतो यांचा बर्थडे ना असा धुमधडाक्यात साजरा करायचा आपल्याला. माझ्या बायकोने ना ऑनलाईन संगीताचा कार्यक्रम ठेवलेला आहे. रात्री 9 वाजता सगळ्यांनी जॉईन व्हायचं. आयो म्हणजे तुझी बायको गाणं म्हणणार आहे वी? नाही रे, तालयोगी तुषार देवलेत ना त्यांचं वादन आहे. वा 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 वा. तो छान ऍक्टिंग करतो हं, वाजवायची. नाही हो, त्याला चान्स मिळाला ना तर मध्ये मध्ये वाजवतो तो. बस काय रज्जो. वहिनी वहिनी. हा ए हा? तू पाहिलंस का प्रत्येकाने तुझ्या वाढदिवसासाठी किती मेहनत घेतली आहे, कोणी कोणी काय काय केलंय. हा हो. काय मजा येते की नाही? आबा, सगळ्यांनी जे जे आणलं ते दिलंय ना, आता तुम्ही काय आणलं ते द्या ना. अगं बाई, तुम्ही माझ्यासाठी काय आणलेत आणि हा ओळख. मी ओळखायचंय. बर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 90, 100. अगं ओळखायचंय, शोधायचं नाहीये. ए बाहेर या. ओ सपट. काय चाललंय? अगं बाई, हो ओळखायचंय. मी जरा भांबवूनच गेले हे आजचं सगळं बघून. ओळखायचंय का? बरं तुम्ही काय आणलं असेल? हा, सुगंधी साबण आणला असेल एखादा. नाहीतर मग डोक्याला लावायचं बाम. अरे कारण बाहेर तेवढंच उघड आहे ना आता, केमिस्ट आणि किराणा मालाचं दुकान. नाही वहिनी तुम्हाला सांग का सोन्याचा हार आणला असेल नाहीतर बनारसी शालू आणला असेल. नाही मला तर 101% अंदाज आहे बघा. रसमलाई आणली असलं तर बर्फी बिर्फी आणला असेल, सोनपापडी आणल्या. साफ चूक. पंचपक्वान्नाची थाळी मिळाली तर माझ्या बायकोला आनंद होणार नाही. सोन्या चांदीचे दागिने घेतले तरीही तिला आनंद होईल की नाही मला माहिती नाही. पण नवऱ्याने जर प्रेमाने तिला गजरा आणून दिला तर तिला होणारा आनंद याआधी अनेकदा तिच्या डोळ्यात पाहिलाय मी. त्यामुळे तुझ्यासाठी. जोशी बाबा पुढचा बर्थडे येईल, गजरा वाळायचा घाला, माळा पडदिशी केसात त्यांच्या. माळा लवकर. रडाय काय झालं तुम्हाला? केसांना पिन टोचली असेल. रडायला काय झालंय म्हणजे? हा काय वाढदिवस आहे का असं एकट्याने साजरा करायचा? ना माझे नातेवाईक ना मित्र मैत्रिणी कोणाला म्हणून बोलवता येत नाही. त्यात नाराज काय व्हायचं? हा हे बघ, तुझे नातेवाईक आज येऊ शकलेले नाहीत, पण ते आपापल्या घरी आहेत, सुरक्षित आहेत, हे जास्त महत्वाचं नाही का? आणि ही आलेत ना आपली सगळी मित्रमंडळी तुझा वाढदिवस साजरा करायला. हे बघ, कमिशन घेतल्याशिवाय काहीही करत नाही हा माणूस. गेले 3 दिवस तुझ्या पार्टीसाठी झटतायत. हे सपट आयुष्य गेलं लोकांकडचं फुकट खाण्यात, पण स्वतःच्या घरून तुझ्यासाठी केक बनवून आणलाय. त्यांचा हा मावस भाऊ ओळख ना पाळख, पण तुझ्यासाठी चायनीज मेन्यू बनवलाय, तुला आवडतो म्हणून. आणि आई, तुला माहितीये का, हा गजरा बाबांनी स्वतःच्या हाताने बनवलाय. आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. आणि तुझे नातेवाईक नाहीत आज आपल्या बरोबर पार्टी करायला, सेलिब्रेशन करायला, पण त्या सगळ्यांचे फोन आलेत की नाही? आत्ता त्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्यासाठी जास्त महत्वाच्या आहेत. या शुभेच्छा आपली खरी ताकद आहे, ही आपली खरी संपत्ती आहे या लॉकडाऊनच्या काळात. हा, रडू नकोस. नाही, पटलंय तुमचं मला. म्हणजे तसं नेहमीच पटतं तुमचं. खरं बोललात तुम्ही. माझे रक्ताचे नातेवाईक आज इथे नसले म्हणून काय झालं? हे पण तर माझं कुटुंब आहे ना. आणि खरं सांगू का तुम्हाला,
गेल्या 1-1.5 वर्षात ना माझी खात्री पटली आहे की आपल्या अडीअडचणीच्या काळात आपले रक्ताचे नातेवाईक पोचतील का नाही माहित नाही, पण ही जोडलेली माणसं कायम असतील आपल्यासोबत. थँक्यू. हॅपी बर्थडे रज्जो. आता तुम्ही सगळे बसा, मी सगळ्यांसाठी चहा करतो आज. नको, मी करते, कारण मी बनवलेला चहा म्हणजे अमृततुल्य. वा 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 वा, या 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 गायकवाड सपट. ए बस रे मित्रा. जोशी बुवा, हा, तुमचं मला ना हे लय पटतं बघा. तुम्हाला सांगतो काय तुम्ही असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानता ना, तेव्हा आपल्याला लय भारी वाटतं. तुम्हाला. गायकवाड आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आहे. मुनव्वर राणा साहेब काय म्हणून गेलेत? काय? जब भी कश्ती मेरी सैलाब में जाती है, जब भी कश्ती मेरी सैलाब में जाती है, माँ दुआ करते हुए मेरे ख्वाब में आती है. क्या बात, क्या बात, क्या बात. या 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 वा वा वा. वहिनी थँक्यू. या. थँक्यू चायनीज दादा. भन्नाट झालाय बरं काच्या. होय 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 जोशी बा, हा, तुम्ही आत्ता म्हणलं का नाही ते सैलाब बिलाब खाब बीब काय म्हणलं का तो डायलॉग, होय होय. तुम्ही वहिनीसनी फसवू नका बरं का. म्हणजे तुम्हाला सांगतो, मुन्नाबाई मी जवळजवळ 35 वेळा बघितलाय. मुन्नाबाईच्या तोंडात हे डायलॉग मी आजपर्यंत कधी ऐकला नाही. उठा सपट उठा. या, चहा ठेवा. वाढदिवस आहे म्हणून तुला काही ऐकत नाही का? मंडळी, मजा येते की नाही अशीच मजा करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. तोपर्यंत सगळ्यांची काळजी घ्या, तुमच्या मनोरंजनाची काळजी आम्ही घेत आहोत. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जिलेट गार्ड 3 सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या.